याला काय म्हणतात हेच माहित नाही. बरोबर आहे, बरोबर आहे ना. याला म्हणतात CRO. याचा फुल फॉर्म आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. कॅथोड रे ऑसिलोस्कोप मेजर करतो. काय मेजर करतो? AC व्होल्टेज, DC व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. या तीन गोष्टी CRO वरती आपल्याला बघता येतात आणि मोजता येतात, मेजर करता येतात. आता CRO मध्ये मेन पार्ट काय याचा? हा मेन पार्ट आहे CRT, कॅथोड रे ट्यूब. या ट्यूबला पाठीमागच्या साईडने सप्लाय व्होल्टेज ट्यूबमध्ये प्लेट्स असतात. एक Y1 प्लेट असते, एक Y2 प्लेट असते. दोन प्लेट असतात, म्हणजे एक चॅनल आणि दुसरा चॅनल, असे दोन चॅनलचे आपल्याला रेगा दिसतात. आणि एक्स एम्प्लिफायर दोन्हींसाठी एक कॉमन असतो या CRT मध्ये, कॅथोड ट्यूब मध्ये. आता या कॅथोड ट्यूबची फ्रंट साईडला मोजताना मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? डायरेक्टली 8x10 सेंटीमीटरचा हा CRO ची स्क्रीन असते. 8x10 म्हणजे काय? 1 डिव्हिजन 2 3 4, म्हणजे इथून ते वरती किती? 4 डिव्हिजन, इथून खाली किती? 4 डिव्हिजन. अप्पर साइड 4 डिव्हिजन, लोअर साइड 4 डिव्हिजन. आणि हॉरिझॉन्टली 1 2 3 4 5, लेफ्ट साइड 5, राइट साइड 5, म्हणजे किती झाला? 8x10 सेंटीमीटर. म्हणजे हे 4 आणि 4 8 झाला, बरोबर आहे. आणि हे 5 आणि 5 10, म्हणजे 8x10 सेंटीमीटरची CRT असते, बरोबर आहे. आता या CRT मध्ये फंक्शन्स काय काय असतात? याच्यामध्ये AC DC व्होल्टेज आपण मोजू शकतो. आपण हे मोजताना पहिल्यांदा काय केलं पाहिजे? याला सप्लाय दिल्यानंतर सगळे स्विचेस पहिल्यांदा बाहेर काढायचे. सगळे बाहेर येतात, ओके. देन प्रेस पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय काय केला मी? ऑन केला. आता स्विच ऑन केल्यानंतर यामध्ये लिहिलेलं इथं मोनो आणि ड्युएल. मोनो म्हणजे एकच आणि ड्युएल म्हणजे दोन. इंग्लिश येते थोडंफार, तर 10वी झालं. मग आता हे ड्युएल प्रेस करायचं आणि या ठिकाणी अल्टरनेट आणि चॉपर हे दोन बीम आल्या का इथं? हे Y1 आली आणि हे Y2 आली. दोन बीम दिसतात ना आता CRO वर सगळ्या. आता Y1 Y2. आता इनपुट कुठं देतो आपण ह्याला? ह्याचा उपयोग कशासाठी होतो? वेव्हफॉर्म बघण्यासाठी, व्होल्टेज मोजण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या CRO वरती मोजल्या जातो. चॅनल 1 म्हणजे हा जे कनेक्टर दिसते इथं, हे कनेक्टर चॅनल 1 आहे, हे चॅनल 2 आहे. ह्याला इनपुट काय देतो आपण? AC देतो का DC व्होल्टेज देतो आपण? AC ला फ्रिक्वेन्सी असते, DC ला फ्रिक्वेन्सी नसते. आता फ्रिक्वेन्सी मोजताना त्याला टाइम असतो. फ्रिक्वेन्सी कुठं असेल तिथे असतो टाइम. त्यावेळेस हा Y1 चॅनल, हा Y2 चॅनल, म्हणजे दोन चॅनल सेपरेट वेगळे वेगळे. कळलं ना व्यवस्थित? म्हणजे दोन्ही चॅनलला सिग्नल देताना एक CRO प्रोब घ्यायची. CRO प्रोबनी इथे कनेक्ट करायची ही प्रोब Y1 चॅनलला. या CRO मध्ये एक इथे पॉइंट दिलेला आहे. हा पॉइंट आहे कॅल आउटपुट. कॅल आउटपुटला इथं कनेक्शन द्यायचं. इथं इनपुट दिल्यानंतर हे जे इनपुट आहे हे स्क्वेअर वेव्ह इनपुट आहे, बरोबर आहे. मग आता हे स्क्वेअर वेव्ह इनपुट दिल्या दिल्या काय झालं? इथं तुमचं इथं सिग्नल दिसायला लागले, म्हणजे वेव्ह फॉर्म दिसते. मग आता ह्याचे डिव्हिजन काय? एक. आता हे बाहेर गेलं, आउट ऑफ स्केल जाईल ना, बरोबर आहे. आउट ऑफ स्केल गेला म्हणजेच काय? ह्याला मिनिमम केल्यामुळं ह्याला अॅट्युनेशन झालेलं नाही, म्हणून ह्याला अॅट्युनेट केलं पाहिजे. कमी करायचं आपल्याला. ते कमी केल्यानंतर आपल्याला पाहिजे ते स्क्रीनवर बघता येतं. आता दिसलं का? मी काय केलं? हे सेम हेच असं आहे. आणि दुसरा चॅनल जर घेतला आपण, तर हे सुद्धा आपण दुसऱ्या चॅनलला इथं हे देऊ शकतो. इथं दुसऱ्या चॅनलला दिल्यानंतर हे इथं काय करायला पाहिजे? हे प्रेस केल्यानंतरच ही वेव्हफॉर्म इथं काय होईल? स्टेबल होईल. म्हणजे पहिल्यांदा काय केलं तर हे ओपन होतं. ओपन असल्यामुळं हा स्विच काय झाला? चॅनल 2 ला तो ट्रिगर करणार नाही, म्हणजे वेव्हफॉर्म थांबणार नाही. मग ह्याला प्रेस केलं केलं लगेच वेव्हफॉर्म थांबली. सायमल्टेनियसली दोन्ही वेव्हफॉर्म बघायचे तर तुम्हाला काय करावं लागेल? 2 CRO च्या प्रोब लावावं लागतील.
Y1 चॅनलला आणि Y2 चॅनलला, हे दोन्ही ह्याला जर सिग्नल द्यायचे आहेत आपल्याला, एकाच वेळेला दोन्ही बघायचे झाल्या, तर दोन्ही वेव्हफॉर्म काय करतो आपण, हे Y2 चॅनल आणि हा Y1 चॅनल. आता ह्या दोन्हींचा टाइम बेस, आता ह्याचा फ्रिक्वेन्सी मोजायची आपल्याला. तर फ्रिक्वेन्सी मोजताना का कशी मोजली पाहिजे, आता ही जे डिव्हिजन आहे दिसतं का इथं, इथून सेंटरला घेतो इथं मी एक्स. बघा आता हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, हा निगेटिव्ह हाफ सायकल, हा असा होऊन असा खाली आला, एक डिव्हिजन कंप्लीट झाली. त्याला म्हणतात वन स्वेप्ट. वन स्वेप्ट म्हणजे काय, वन डिव्हिजन इंटू 1 मिलीसेकंद. या ठिकाणी टाइम बेस आहे, हा टाइम म्हणजे फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. तर 1 मिलीसेकंद आणि 1 डिव्हिजन, 1/t म्हणजे किती झाला तो फ्रिक्वेन्सी, 1 मिलीसेकंद. 1 मिलीसेकंदला 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी जी आहे ती केली. आता ह्या CRO मध्ये हा टाइम बेस नॉर्म आहे आणि हा पोल्स पर डिव्हिजन नॉर्म आहे. याच्याने ॲम्प्लिट्यूड चेंज करता येते, बरोबर आहे. ॲम्प्लिट्यूड चेंज करता येते याच्याने. Y1 Y2 हे दोन चॅनलचं आपल्याला काय करत आहे, दोन्ही चॅनलला सायमल्टेनियसली आपल्याला वेव्हफॉर्म बघता येतात. म्हणजे याच्यामध्ये AC DC दोन्ही पण आपल्याला, एका चॅनलला AC पण मोजता येतात, दुसऱ्या चॅनलला DC पण मोजता येतात आपल्याला. म्हणजे AC सिग्नल साईन वेव्ह असेल तर साईन वेव्ह काय, त्याची फ्रिक्वेन्सी काय असते 50 हर्ट्झ. आणि तेच स्क्वेअर वेव्ह जर तुम्ही घेतली आणि जर चॅनल 2 ला टाकली, तर चॅनल 2 ला टाकल्यानंतर काय होईल, तेच तुम्हाला